शहरातील अनाधिकृत होर्डिंग, बॅनर आणि फ्लॅक्समुळे होणारे विद्रुपीकरण थांबवण्यासाठी आता प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. एका आठवड्यात पुणे शहर होर्डिंग मुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. पुणे सिटी पोलीस आणि पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त कारवाईतून शहरभर लावण्यात आलेले अनाधिकृत होर्डिंग, बॅनर आणि फ्लेक्स हटवण्यात येणार आहेत. विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असून बेकायदेशीर फ्लेक्स छापणाऱ्या प्रिंटिंग प्रेसवरही थेट कारवाई केली जाईल. गरज पडल्यास अशा प्रिंटिंग मशीनही जप्त करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. या कारवाईत कोणत्याही प्रकारचे राजकीय हस्तक्षेप सहन केला जाणार नाही. जर कोणत्याही राजकीय व्यक्तीने कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. शहरातील सर्व अनाधिकृत अतिक्रमण, फ्लॅक्स आणि होर्डिंग हटवून पुणे शहर विद्रुपीकरण मुक्त करण्यासाठी पोलीस आणि महापालिका संयुक्तपणे ही मोहीम राबवणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. अधिकारी आणि पोलीस आयुक्तालयाचे वरिष्ठ अधिकारी यांची एक संयुक्त बैठक झालेली आहे आणि त्यामध्ये काही शहराला काही विशेष मोहीम सुरू करण्याची ठरलेली आहे. काही मोहीम त्वरित प्रभावाने आणि काही 3 ते 4 महिन्याचे मॉन्सून येण्याची पूर्वी काय आपल्याला करायचे त्याबद्दल विस्तृत आढावा आज झालेली आहे. यामध्ये सर्वप्रथम शहराला जे अवैध होर्डिंग्सचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे त्या दृष्टिकोनातून महानगरपालिका आणि पोलीस विभाग याचे संयुक्त मोहीम उद्यापासून सुरू करण्यात येणार आहे. काम आजच पासून सुरू होईल, लेकिन एक सिस्टमॅटिक पद्धतीने उद्यापासून ते जोरात मोहीम सुरू होईल आणि 1 आठवड्यात शहराचे सर्व अशा अवैध होर्डिंग्स काढण्याची भूमिकावर आज स्ट्रॅटेजी निश्चित झालेली आहे आणि त्याबद्दल इमिजिएट प्रभावाने कारवाई सुरू होईल. त्यामध्ये होर्डिंग्स काढणे असतील, जे प्रिंटर्स आहे, पब्लिशर्स आहे, जे होर्डिंग्स अशा प्रकारचे लावतात किंवा ते अवैध होर्डिंग्सचे जे इन्फ्रास्ट्रक्चर, बॅम्बूज इत्यादी ते जे लावत असते तशा सर्व प्रकारचे लोकांवर कारवाई करण्याची एक रूपरेखा ठरलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्वरित कारवाई सुरू होईल. त्यामध्ये जे स्टेक होल्डर्स आहे सगळ्यांशी समन्वय साधून हे कारवाई होणार आहे. आम्हाला आणि आमचे महानगरपालिका आयुक्त साहेब आणि आमचे एक आग्रह राहील पुणेकरांचे सर्वांचे की या मोहीममध्ये सर्वांनी यामध्ये प्रशासनाला सहकार्य करा आणि शहराला जे एक विद्रुपीकरणचे चित्र जे दिसत होती ते पूर्ण सुधारण्याच्या दृष्टिकोनातून ही मोहीम आम्ही सुरू करत आहे. याचे व्यतिरिक्त मॉन्सून मॅनेजमेंटसाठी जे काही उपाययोजना गरजेचे आहे, ज्यामध्ये वॉटर लॉगिंग स्पॉट्स निश्चित करणे. वॉटर लॉगिंग स्पॉट्समध्ये अ क्लास आणि ब क्लास, जिथे मुख्य रस्त्यावर जे वॉटर लॉगिंग होते आणि जे इतर ठिकाणी होते अशा प्रकारचे अंदाजन 400 स्पॉट्स आयडेंटिफाई करण्यात आलेली आहे. त्याचे पूर्णपणे मॅनेजमेंट की त्याच्यामुळे कोणताही वाहतुकीस अडथळा होणार नाही किंवा त्याचबरोबर ड्रेनेज लाईन्सचे क्लिनिंगचे एक्सरसाइज असतील, पेड वगैरे जर पडला तर त्यांना कशा प्रकारचे इमिजिएट रिस्पॉन्स मेकॅनिझम राहील त्याबद्दल पण विस्तृत चर्चा झाली. पारस मुथा यांचा रिपोर्ट.